Hello, all of you. Welcome to our class. Today we are going to see that is our next poem, that is 2.1. We shall overcome. We shall overcome. We shall overcome means what? In Marathi आपण त्याला म्हणणार आहे आम्ही याच्यावर नक्कीच मात करू. आम्ही याच्यावर नक्कीच विजय मिळवू. वी शॅल ओव्हरकम या शब्दामधून ही गोष्ट सांगितली जाते. सी द पोएम. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. आता ही पोएम कशा पद्धतीने गाता येऊ शकते बघा. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome. आम्ही याच्यावर नक्कीच मात मिळवू. आम्ही याच्यावर नक्कीच विजय मिळवू. कधी? We shall overcome someday. Someday gives us a future. आम्ही नक्कीच फ्युचरमध्ये सुद्धा याच्यावर नक्कीच मात मिळवू. Oh, deep in my heart, I do believe. आणि हा अगदी खोलवर हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. आणि नक्कीच आम्ही काहीतरी करून दाखवू. आता वी शॅल ओव्हरकम वॉज यूज ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग. आता वी शॅल ओव्हरकम ही जी काही पोयम आहे किंवा हे जे काही सॉन्ग आहे ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग म्हणून वापरलं होतं. प्रोटेस्ट म्हणजे एक विरोध दाखवणारं. इन द सिव्हिल राईट्स मूवमेंट इन द USA. ज्यावेळेस सिव्हिल राईट्स मूवमेंट झाली, नागरी अधिकारांची जी काही चळवळ होती त्यावेळेला USAमध्ये अमेरिकेमध्ये, त्यावेळेस हे वी शॅल ओव्हरकम हे गाणं गायलं गेलं होतं. एक विरोध दाखवणारं गाणं. द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी, डिटर्मिनेशन टू फाईट injustice and hope. The song expresses unity, एकता, डिटर्मिनेशन, निर्धार, ठामपणा दाखवण्यासाठी हे गाणं गायलं गेलं होतं किंवा हे गाणं सांगतं, एक्सप्रेस करतं. टू फाईट इनजस्टिस, अन्याय, ज्या अँड होप्स, या सगळ्या गोष्टीला सांगण्यासाठी, एक युनिटी दाखवण्यासाठी, एक डिटर्मिनेशन, निर्धार दाखवण्यासाठी हे गाणं त्या ठिकाणी गायलं गेलं होतं. दिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन वी शॅल ओव्हरकम. आता या सॉन्गची भरपूर व्हर्जन्स आहे. हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग पण आपल्याला माहिती, होंगे कामयाब वॉज ऑल्सो बेस्ड ऑन, हे याच्यावरच आधारित होतं. दॅट इज अ वी शॅल ओव्हरकम. सो द नेक्स्ट स्टॅन्झा. We'll walk hand in hand, we'll walk hand in hand, we'll walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We'll walk hand in hand. आम्ही एकमेकांचा हातात धरू पुढे चालू. एकमेकांना सपोर्ट करू. मीन्स दॅट प्रत्येकाचं एक फ्रेंडली रिलेशन आम्ही जपण्याचा प्रयत्न करू. विल वॉक, आम्ही नक्कीच काय होणार आहे, इक्वल स्टेटसनी पुढे जाणारे, एक फ्रेंडली रिलेशन्स तयार होणारे. विल वॉक, आम्ही त्या पद्धतीने हातात हात घालून पुढे जाणार. वी विल वॉक हँड इन हँड समडे, आणि नक्कीच एके दिवशी पुढे जाणार, नक्कीच चालणार, एकमेकांचा हात हातात धरून चालणार. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. आणि खोलवर हाच विश्वास माझ्या मनामध्ये आहे. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. वी आर नॉट अफ्रेड, आम्ही घाबरत नाही.
वी आर नॉट अफ्रेड, आम्ही घाबरत नाही. वी आर नॉट अफ्रेड टुडे, आम्ही आजही घाबरत नाही. म्हणजेच काय, जे काही पॉवरफुल पीपल असतात आपल्या आजूबाजूला, ते काय करतात, दे आर ट्राईंग टू फ्रायटन द पीपल. आणि ते काय करतात, इतर लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यावेळेस आम्ही काय म्हणणार आहे, वी आर नॉट अफ्रेड, आम्ही नाही घाबरत तुम्हाला, आम्ही नाही घाबरत तुम्हाला, आणि आम्ही आजही तुम्हाला घाबरत नाही आहे. याच्यातून हे दाखवलं जातं. सी द नेक्स्ट. The truth shall make us free. The truth shall make us free. The truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free. द ट्रूथ, हे सत्य आहे. वी शल मेक अस फ्री. द ट्रूथ शल मेक अस फ्री. आम्ही एक दिवस नक्कीच काय होणार आहे, फ्री होणार आहेत. आम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहेत. आणि जी लोक आत्ता ही गाणं गातायत ती आत्ता सध्या त्यांना फ्रीडम आहे का, नाही आहे. म्हणून ते म्हणतात हे एक सत्य आहे, वी शॅल मेक अस फ्री. आम्ही एकमेकांना नक्कीच आम्ही याच्यातून मुक्त होऊ, फ्री होऊ एक दिवस. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. आणि हाच विश्वास माझ्या खोलवर हृदयामध्ये रुतलेला आहे की वी शॅल ओव्हरकम समडे, आम्ही याच्यावर नक्कीच मात करू, नक्कीच विजय मिळू. वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. वी शॅल लिव्ह इन पीस. पीस म्हणजे शांतता. वी शॅल लिव्ह, आम्ही नक्कीच शांततेमध्ये जगू. म्हणजे आत्ता ही जी काही प्रोटेस्ट सॉन्ग जे आहे, विरोध दर्शवणारं जे काही गाणं गातायत ती लोक, ती आत्ता सध्या अजिबात शांततेमध्ये जगत नाही आहे. सगळीकडे गोंगाट आहे, हिंसा चाललेली आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात नक्कीच आम्ही याच्यातून बाजूला होऊ, आम्हाला स्वातंत्र्य मिळेल आणि आम्ही शांततेमध्ये जगूया, जगणारच. डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह, माझा विश्वास आहे, माझ्या खोलवर हृदयामध्ये माझा असा डीप इन माय हार्ट, माझा खोलवर असा विश्वास आहे की याच्यातून आम्ही नक्कीच बाहेर येऊ, आम्ही नक्कीच याच्यातून मुक्त होऊ, आम्हालासुद्धा शांतता मिळेल, आम्हालासुद्धा स्वातंत्र्य मिळेल, आम्ही कोणत्याही लोकांना घाबरणार नाही, आम्ही इक्वल स्टेटस आम्हाला मिळेल, फ्रेंडली रिलेशन्समध्ये आम्ही राहू, एकमेकांचा हातात हात धरून आम्ही जगू. आत्ताच्या काळामध्ये भरपूर काही लोक, ही जी काही लोक आज खूप त्रास भोगतायत, दे सफर मेनी हार्डशिप्स, भरपूर कष्ट आहे त्यांना आत्ता, पण म्हणून ते काय म्हणतात वी शॅल ओव्हरकम समडे. आणि या कष्टांवर सुद्धा आम्ही काय करू, मात करू, याच्यावर सुद्धा विजय मिळवू. आत्ता हार्डशिप आहे, पण पुढे इन सम डे म्हणजे फ्युचरमध्ये ते नसणार आहे. असं हे इन्स्पिरेशनल सॉन्ग या ठिकाणी या लोकांनी गायलेलं आहे. बघा या पोएममध्ये असलेली काही महत्त्वाची जी काही वर्ड्स आहे बघा. ओव्हरकम म्हणजे काय, मात करणे. इथं मात्र झालं आहे, मात करणे, विजय मिळवणे. देन वी शॅल ओव्हरकम ऑन कोरोना. आता या ठिकाणी ओव्हरकम या शब्दाचा वापर करून एक सेंटेन्स तयार केलं बघा. वी शॅल ओव्हरकम, आम्ही नक्कीच या कोरोना, आजची जी सध्याची परिस्थिती आहे कोरोनाची, या कोरोना रोगावर नक्कीच मात करू, याच्यावर नक्कीच विजय मिळवू, याच्यातून नक्कीच बाहेर येऊ. हा ओव्हरकम हा शब्द सांगतो. बिलीव्ह, विश्वास असणे. बिलीव्ह इज अ वर्ब अँड बिलीफ इज अ नाऊन, म्हणजे विश्वास. दॅट इज सिव्हिल राईट्स मूवमेंट म्हणजे नागरी अधिकार चळवळ. युनिटी म्हणजे एकता. डिटर्मिनेशन निर्धार. इन्स्पिरेशन और इन्स्पिरेशनल मीन्स मोटिवेशनल म्हणजे स्फूर्तिदायक. बिलीव्ह विश्वास असणे. आय डू बिलीव्ह मला विश्वास आहे.
That is, let's see English workshop. First question is given as sing a song. हे गाणं तुम्हाला काय करायचे, गायचे. सेकंड वन, each line in the poem tells you something about the people singing it. प्रत्येक लाईनमध्ये each line in the poem काहीतरी सांगते. या पोएममध्ये एक प्रत्येक लाईन्स दॅट पीपल सिंगिंग इट, जी लोक गात आहेत त्या प्रत्येक लाईनमधून काहीतरी अर्थ निघतोय. रीड द सेंटेन्सेस इन कॉलम ए अँड राईट द ॲप्रोप्रिएट लाईन्स इन कॉलम बी. कॉलम एमधले व्हॉट द लाईन्स टेलस, त्या लाईनमध्ये काय अर्थ आहे ए कॉलममध्ये दिलेला आहे, आणि त्या लाईन्स आपल्याला बी कॉलममध्ये त्या लाईन्स शोधायच्या आहे पोएममधून आणि त्या लाईन्स लिहायच्या आहे. सी दॅट आन्सर्स अँड क्वेश्चन्स. You can see here what the lines tells us and the lines. A column is given what the lines tells us and B column is given here lines. In the A column is given here what the lines tells us and B column the lines where to find out from the poem. The first one is given as the people have to suffer many hardships today. हार्डशिप म्हणजे कष्ट, हार्डशिप म्हणजे यातना, परिश्रम, दुःख. पीपल हॅव टू सफर, आत्ता काही लोकांना हॅव टू सफर मेनी हार्डशिप, आजच्या याच्यामध्ये त्यांना भरपूर काही यातना सहन कराव्या लागतात. ते मग त्याच्याशी लाईन, द आन्सर इज गिवन हिअर. वी शॅल ओव्हरकम समडे. वी शॅल ओव्हरकम, ज्या काही यातना होतात त्याच्यावर आम्ही नक्कीच काय करू, मात करू, विजय मिळू. दे डू नॉट हॅव इक्वल स्टेटस अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ अदर पीपल इन सोसायटी टुडे. आजच्या काळामध्ये समाजामध्ये दे डू नॉट हॅव इक्वल स्टेटस, त्यांना इक्वल स्टेटस नाही आहे, समान दर्जा नाही आहे, त्यांच्यामध्ये फ्रेंडली रिलेशन नाही आहे. ती ओळ काय सांगते बघा. मग त्याच्यावर ही गाणारी लोक काय म्हणतात, विल वॉक हँड इन हँड समडे, विल वॉक हँड इन हँड समडे. आम्ही एक दिवस हातात हात घालून नक्कीच चालू. म्हणजेच काय, एक दिवस आम्हाला इक्वल स्टेटस मिळेल, फ्रेंडली रिलेशन्स आमच्यामध्ये तयार होतील. थर्ड वन, अदर पॉवरफुल पीपल आर ट्राईंग टू फ्रायटन द पीपल सिंगिंग द पोएम. जे काही पॉवरफुल पीपल आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, अशी मोठी लोकं काय करतात, जी गाणारी जी लोकं आहे, पीपल सिंगिंग द पोएम, जी गाणारी लोकं आहे त्यांना काय करतात, ते घाबरायचा प्रयत्न करीत आहेत. मग त्याच्यावरही काय म्हणतात, वी आर नॉट अफ्रेड टुडे. आज आम्ही घाबरणार नाही आहोत, आज आम्ही घाबरणार नाही आहोत. द पीपल सिंगिंग द सॉन्ग आर नॉट फ्री टुडे. द पीपल, जे गाणं गातात ती लोकं आज नॉट फ्री, ते त्यांना फ्री नाही आहे, ते स्वतंत्र नाही आहे, त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. म्हणून ते काय म्हणतात, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे, द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. सत्य आहे की एक दिवस आम्हाला काय करणार आहे, स्वतंत्र करणार आहे, आम्हाला फ्री करणार आहोत, आम्हाला स्वातंत्र्य आम्ही मिळवून घेणार आहोत. द लास्ट, द पीपल सिंगिंग द सॉन्ग हॅव नो पीस टुडे. त्या गाणारी जी लोकं आहेत त्यांना, दॅट इज आजच्या काळात नो पीस, PEACE, PEACE, पीस म्हणजे काय, शांतता. आणि PIEC, पीस म्हणजे काय, दॅट इज PIECE, पीस म्हणजे तुकडा. होमोफोन्स आहे बघा. नो पीस, पीस म्हणजे शांतता. मग याच्यावर कोणती लाईन सांगते, वी शॅल लिव्ह इन पीस. वी शॅल लिव्ह, आम्ही नक्कीच शांततेमध्ये नक्कीच जगणार आहोत, नक्कीच जगू, नक्कीच राहू, या लाईन सांगतात. द नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन हिअर. फाइंड आउट मोर अबाउट द सिव्हिल राईट्स मूवमेंट इन द USA. यूज द इंटरनेट टू गॅदर द इन्फॉर्मेशन. जे काही अमेरिकेमध्ये जे काही नागरी अधिकारांविषयी जी चळवळ झाली होती, त्याच्याविषयी आपल्याला काय करायची, माहिती मिळवायची. आता काय झालं होतं बघा, आफ्रिकन आणि अमेरिकन म्हणजे जे काही निग्रो लोक होते, त्या लोकांनी 1950 ते 1960 या काळामध्ये आपल्याला इतर
जे काही अमेरिकन जी लोकं होती त्या लोकांप्रमाणे समान कायदा मिळावा, अधिकार मिळावा यासाठी त्यांनी काय केलं होतं, एक अहिंसात्मक चळवळ चालू केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना यश पण मिळालं. आता काय करायचं आहे, इंटरनेटवरूनही आपल्याला माहिती गोळा करायची. द इन्फॉर्मेशन इज गिवन हिअर. द आन्सर, द सिव्हिल राईट्स मुवमेंट इन द युनायटेड स्टेट्स वॉज गिवन लॉंग स्ट्रगल बाय आफ्रिकन अमेरिकन. जी काही सिव्हिल राईट्स मुवमेंट आहे, नागरी अधिकार चळवळ, वॉज गिवन अ लाँग स्ट्रगल. ही किती लाँग स्ट्रगल त्यांचं चालू होतं. कोणामध्ये? बाय आफ्रिकन आणि अमेरिकन्स, म्हणजे जे काही निग्रो होते त्या लोकांमध्ये. अँड दे आर लाईक माइंडेड हेल्प्स टू एंड डिस्क्रिमिनेशन इन द युनायटेड स्टेट. डिस्क्रिमिनेशन म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये वेगळेपणा, डिस्क्रिमिनेशन होतं, भेद केला जायचा. मग हे त्यांनी काय केलं? दे जस्ट वॉन्टेड टू हेल्प टू एंड दिस डिस्क्रिमिनेशन. युनायटेड स्टेटमध्ये, अमेरिकेमध्ये असलेलं हे डिस्क्रिमिनेशन, हा भेद, याचा कुठंतरी एंड झाला पाहिजे, शेवट झाला पाहिजे. द मुवमेंट हॅज इट्स ओरिजिन इन द रिकन्स्ट्रक्शन इरा ड्युरिंग द लेट 19th सेंचुरी. याची ओरिजिन कुठनं स्टार्ट झाली? दॅट इज 19th सेंचुरीमध्ये, 1950च्या स्टार्टला. ऑल्दो द मुवमेंट अचीव्ड इट्स लार्ज गेन इन द मिड 1960. म्हणजे साधारणतः त्यांना 1960च्या आसपास एक यश मिळालं. आफ्टर इयर्स ऑफ डायरेक्ट ॲक्शन अँड ग्रासरूट प्रोटेस्ट. आता प्रोटेस्ट म्हणजे काय? मी सांगितलं तो वरती, विरोध. जो काही त्यांनी डायरेक्ट ॲक्शन केल्या आणि ग्रासरूट प्रोटेस्ट, ग्रासरूट म्हणजे अगदी मुळापासून अगदी सडेतोड असा विरोध केला. आणि त्याच्यानंतर मग त्यांना 1960मध्ये याच्यावर काय केली? त्यांना यश मिळालं. या सगळ्या गोष्टीवर त्यांनी मात केली, विजय मिळवला. द सोशल मुवमेंट्स मेजर नॉन व्हायलन्स अँड द सोशल मुवमेंट, याचं काय एक मेजर होतं, काहीतरी मुख्य होतं काय? नॉन व्हायलन्स, अहिंसा. आणि सेक्युर्ड अ न्यू प्रोटेक्शन इन द फेडरल लॉ ऑफ द ह्युमन राईट्स फॉर ऑल अमेरिकन्स. आणि मग या सगळ्या अमेरिकन लोकांना समान कायदे आणि समान अधिकार मिळावे यासाठी ही मुवमेंट, ही चळवळ चालू होती. सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी इंटरेस्टिंग. फाइंड अदर inspiring songs associated with people's movement. You may list famous inspiring songs from your mother tongue Hindi or Hindi. आता इन्स्पायरिंग सॉंग्स, इन्स्पायरिंग म्हणजे काय? स्फूर्तिदायक जी काही किंवा स्फूर्तिगीते जी असतात. असोसिएटेड विथ पीपल्स मुवमेंट. पीपल्स मुवमेंट म्हणजे जन आंदोलन, लोकांनी केलेल्या चळवळी, याच्याशी संबंधित असलेली जी काही इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे, स्फूर्तिगीते आहे, ती आपल्याला काय करायची आहे? फाइंड आउट करायची. आणि यू मे लिस्ट फेमस, आणि ती यादी तुम्हाला तयार करायची. मग ती जी काही इन्स्पिरेशनल सॉन्ग असतात ते तुमच्या युअर मदर टंग मराठीमध्ये असू द्या किंवा हिंदी सॉन्ग आले तरी चालतील. फॉर एक्झाम्पल, कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाए जा. मराठी सॉन्ग, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. नेक्स्ट, ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पाणी. पुढचं एक आपण म्हणू शकतो, झेंडा ऊंचा रहे हमारा. आणि एक तर एक समोर या ठिकाणी मी लिहून दिले बघा, हम होंगे कामयाब. एक फक्त आपण या ठिकाणी एक स्टांजा फक्त बोलूया. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. या पद्धतीची वेगवेगळी जी काही इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे ती काय करायची? तुम्हाला शोधायची आहे आणि अशी पूर्ण गीतं, पूर्ण सॉंग्स तुम्हाला लिहून काढायची. सी द नेक्स्ट क्वेश्चन. नोट दॅट मेनी टाइम्स डू इज यूज
to show emphasis. Example, I do believe. Write 3 more sentences using do for emphasis. Emphasis means एक प्रभाव दाखवणं. आता एम्फसिससारखे डू ह्या शब्दातून एक एम्फसिस एक प्रभाव दाखवतो किंवा ठामपणा दाखवतो. आय डू बिलीव, मला विश्वास आहे. ह्याच्यामध्ये ठामपणे तो सांगतोय किंवा जो कोणी अशा पद्धतीने लिहितो त्या ठामपणा त्या ठिकाणी दिसतो, प्रभाव दिसतो. मग असे अजून 3 सेंटेन्सेस आपल्याला तयार करायचे. द आन्सर इज आय डू माय वर्क, मी माझं काम करतो. आय डू कम ऑन टाईम, मी वेळेवर येतो. दे डू देअर बिझनेस, ते त्यांचा बिझनेस करतात. सी द नेक्स्ट क्वेश्चन. 6th क्वेश्चन इज गिवन हिअर. द वर्ड्स वी शॅल शो फर्म रिझॉल्व टू डू समथिंग. रीड द प्लेज गिवन इन युअर textbook using your own ideas. Write a few sentences beginning with I shall or we shall. आता या ठिकाणी काय करायचं आहे, वी शॅल किंवा वी शॅल हे शब्द एखादी गोष्ट करण्याकरता ठाम किंवा असा खंबीर निर्धार सांगतात. फर्म रिझॉल्व म्हणजे खंबीर असा निर्धार. मग तुम्हाला काय करायचं, रीड द प्लेज, जी आपल्या पाठ्यपुस्तकात टेक्स्टबुकमध्ये प्लेज प्रतिज्ञा आहे ती वाचायची आहे. आणि युजिंग युअर ओन आयडियाज, तुमच्या आयडियाज वापरून तुम्हाला अशी आय शॅल किंवा वी शॅलनी स्टार्ट होणारी सेंटेन्सेस तयार करायची. फॉर एक्झाम्पल, द आन्सर इज यू शॅल नॉट लाय, वी शॅल फाइंड द रेमेडी, यू शॅल नॉट लाय, तो खोटं बोलणार नाही किंवा खोटं वागणार नाही. वी शॅल फाइंड द रेमेडी, वी शॅल आम्ही नक्कीच रेमेडी म्हणजे एखादा उपाय शोधू. आय शॅल हेल्प देम, मी त्यांना मदत करेल. हे झाले, दॅट इज द वर्ड्स. दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ द वर्कशॉप. ओके स्टुडंट्स, बाय बाय, थँक यू. यू हॅव टू कंप्लीट युअर वर्क. See you in the next session.